हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असाल, सेफ असाल. तर आजचा व्लॉग स्टार्ट होतोय संध्याकाळच्या चहापासून. काहीही झालं तरी मी माझी ब्लॅक टी अजिबात नाही सोडू शकत आणि माझ्या माहेरी तर सगळेजण ब्लॅक टीच पितात. आता त्याच्या मागचं रिझन काय आहे हे नाही माहिती, पण मी कधी माझ्या माहेरी पण दुधाचा चहा नाही पिलाय. दूध तर मला आवडतच नाही, पण दुधाचा चहा पण आमच्याकडे खूप क्वचित बनतो. जेव्हा कधी मूड असेल, थंडी असेल बाहेर आणि कधी कोणाचं डोकं वगैरे दुखत असेल तर अशाच वेळेस आमच्याकडे दुधाचा चहा बनायचा. आत्ता तर मम्मी थोडं घेते अधूनमधून, पण क्वचितच दुधाचा चहा बनायचा, त्यामुळे मी पण कधीच दुधाचा चहा नाही पिलाय, ब्लॅक टीच पिली आहे. माझा चहा होईपर्यंत ना कायरव आणि कुणालची अशी मस्ती चालू होती, कारण कायरव कुणालला कामच करू देत नव्हता. त्याचा लॅपटॉप सारखा बंद करत होता आणि आज दिवसभर तो अजिबात झोपला नाही. तर रोज स्कूलनी आल्यावर जेवण करून मी त्याला झोपवत असते, पण आज मोठी मम्मी मोठे पप्पा पण गेलेत, त्यामुळे त्याचा मूड पण नसेल आणि इतक्या दिवस तो मम्मीकडेच झोपत होता. आज माझ्याकडे त्याला कदाचित झोप नसेल आली, पण नाही झोपला. त्याची मस्ती चालूच होती, मलाही झोपू नाही दिला आणि स्वतःही नाही झोपला. पटकन चहा वगैरे ठेवला आणि चहा पिल्यानंतर थोडंफार आवरायचं होतं मला किचन, पण कायरव मात्र मध्ये मध्ये करतच होता. मी काय करते आणि तो मध्ये येणार नाही असं तर होणारच नाही. मी जे करते ते पण त्याला करायचं असतं. फार त्याला आवड आहे ह्या सगळ्या गोष्टींची. मम्मा मी पण करतो, मला पण शिकव, असं त्याचं कंटिन्यू चालत असतं. मग त्याला छोटी मोठी कामं जी की त्याला जमतील असे मी त्याला देतच असते, जेणेकरून त्याला पण सवय होईल कामाची. आपण नेहमी कंप्लेंट करत असतो जेव्हा लग्न होतं वगैरे, की कोणाकोणाचे नवरे काही काम नाही करत, म्हणजे हेल्प नाही करत बायकांना कुठल्या गोष्टींसाठी. तर त्याची सवय ना आपल्यापासूनच करायला पाहिजे. आपल्या मुलाला आपण काम करायला सांगितलं, थोडी सवय लावली, काही गोष्टी उचलून ठेवायची, हेल्प करायची, तर ते मोठे जाऊन दुसऱ्यांना हेल्प करतील आणि मग आपलं पण जे काम असतं ते पण थोडंफार हलकं होऊन जातं, कारण त्यांना त्या गोष्टींची सवय होते आणि ते ऑटोमॅटिक नेक्स्ट टाईमपासनं त्या गोष्टी करायला लागतात. मी तर कायरोला खूप आधीपासून, म्हणजे आत्ता तर तो व्यवस्थित करतोय, पण 1 वर्ष आधीपासूनच तो बऱ्याच गोष्टी असं मला सांगतो, मी पण करतो. मग मी आधी त्याला टाळायचे, पण आता मला समजलं की नाही, त्याला मी सवय करायला पाहिजे, जेणेकरून त्याला पुढे जाऊन सवय होईल. आणि ह्या बाबतीत कुणाल फार हे आहे की तो मला फार हेल्प करतो प्रत्येक गोष्टीमध्ये. अशी कोणतीच गोष्ट नाही आहे की जे त्याला जमत नाही, किचनच्या बाबतीत असो किंवा घरातल्या कोणत्याही गोष्टींच्या बाबतीत असो. तर ह्या सगळ्या गोष्टींचं क्रेडिट म्हणजे माझ्या सासरकडच्यांना जातं, म्हणजे माझी सासू आणि ननंद, कारण ते सगळे एकटेच पुण्याला राहायचे, त्यामुळे त्यांनी खूप सवय लावली आहे कुणाला सगळ्या गोष्टी करायची आणि त्याचा फायदा खरंच मला खूप होतो. प्रत्येक गोष्टीमध्ये तो मला हेल्प करत असतो, मदत करत असतो. तर असंच मला कायरोला पण बनवायचं, त्यामुळे मी पण त्याला तशीच सवय करते आहे. आणि तुम्ही पण हा बदल करायला पाहिजे. आपल्या मुलांना आत्तापासूनच कामाची सवय लावली पाहिजे, आणि स्पेशली मुलांना. मुली तर असतातच, मुली करतातच, पण मुलांना पण तशी सवय पाहिजे की घरातल्या प्रत्येक काम त्यांना जमलं पाहिजे, जेणेकरून पुढे जाऊन ते आपलीच हेल्प करतील आणि लग्नानंतर पण त्यांना उपयोगी पडेल. तर कायरवचा होमवर्क पण घ्यायचा होता. खूप लक्ष द्यावं लागतं होमवर्कच्या बाबतीत, कारण की थोडंसं दुर्लक्ष झालं की मग त्याचं खेळणं स्टार्ट होऊन जातं. थोडासा अभ्यास करून कायरव दमला होता आणि उद्या सॅटर्डे असल्यामुळे मी पण जास्त फोर्स नाही केला, कारण सॅटर्डे संडे मग 2 दिवस अभ्यास नसला ना तर फार मस्ती करतो, म्हणून थोडासा अभ्यास मी पण राहू दिला होता. आणि त्याला जायचं होतं त्याच्या पप्पांसोबत बाहेर भाजी आणायला, पण कुणाल एकटाच जाणार होता, कारण त्याला दुसरं पण काम होतं. पण कायरो मात्र ऐकत नव्हता. कसं बसं त्याची समजूत काढली आणि त्याला रेडी केलं की बाहेर जाऊन खेळ, बाहेर तुझे सगळे फ्रेंड्स आले. तसं तर तो रोज बाहेरच खेळतो, पण कधी कधी मग पप्पांसोबत जायची पण हुक्की त्याला येते मध्येच. त्याला रेडी केलं आणि त्याला बाहेर जायला सांगितलं, कारण आम्हाला पण डिस्कस करायचं होतं काही स्वयंपाकाच्या बाबतीत पण, कारण स्वयंपाकाची गोष्ट पण त्याच्यासमोर डिस्कस केली ना तर त्याचं फार असतं, मी हे नाही खाणार, मी ते नाही खाणार. म्हणजे खायला मी त्याला सगळंच चारते, पण नाटक फार असतं ना, आर्ग्युमेंट करतो. त्यामुळे म्हटलं चल तू बाहेर जा, आम्ही डिस्कस करतो की काय स्वयंपाक करायचं. आणि त्याचबरोबर कुणाल मला अजून काही दाखवत होता की काही फ्रँचायझी एक्झिबिशन आहे, तर त्याचे स्टॉल्स वगैरे ते दाखवत होता मला. दोघं आम्ही डिस्कस केलं, पण डिस्कस करून पण काहीच उपयोग नाही झाला, कारण आम्ही फायनल डिसिजनवर आलोच नाही. एकाचं एक वेगळं मत होतं, कायरोचं काही वेगळं होतं, माझं काही वेगळं होतं, आणि आज फार कंटाळा आला होता.
आणि माझी तब्येत पण थोडी ठीक वाटत नव्हती. आत्ता पण आवाजावरून तुम्हाला समजतच असेल की मला सर्दी झाली आहे. तर आदल्या दिवशीपासूनच मला थोडा त्रास होत होता, त्यामुळे मला स्वयंपाक करायची पण इच्छा होत नव्हती. पण मग फायनली म्हटलं चला थोड्या वेळ बाहेर बसूयात, बाहेर कारण सगळे खेळत वगैरे होते. कायरो पण खेळत होता. घराचं पार्किंग सोडून त्याला ना बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये खेळायचं असतं आणि त्याचे फ्रेंड्स सगळे तिथं खेळतात, त्यामुळे तो पण खेळत होता. आम्ही दोघं बसलो होतो बाहेर थोड्या वेळ आणि हवा खूप होती. मला फार त्रास होत होता कारण मला आधीच सर्दीचा त्रास होत होता. त्यात अशी हवा होती ना थंड, आणि पाऊस अजिबात नव्हता. गार हवा आहेत, गरम पण होतंय, ऊन पडलंय, कधी अचानक थोडा थोडा पाऊस पण येतोय. वातावरणाचं काही समजत नाहीये. त्यामुळे मी लगेच आतमध्ये गेले कारण मला देवपूजा पण करायची होती. जेवणाच्या बाबतीत असं ठरलं होतं की वरण भात करूयात, त्यामुळे म्हटलं चला वरण फोडणीला लावते, भात लावते आणि मग देवपूजा करून घेते. कारण कायरोचा अभ्यास घेऊन इतका वेळ होऊन जातो ना की कधी वेळ संपतो कळतच नाही. अर्ध्या तासाच्या अभ्यासाला ना तो 1-1.5 तास आरामात लावून टाकतो आणि मग माझं पुढची सगळी कामं लेट होतात. कधी कधी असं वाटतं ना त्याच्या हातातून पेन्सिल घ्यावी आणि मीच त्याचा सगळा होमवर्क करून टाकावा, कारण इतक्या सिंपल गोष्टी तो इतक्या वेळ लावतो. पण ठीक आहे, प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. कदाचित मी पण लहानपणी असंच करत असेल. ठीक आहे, असो. देवपूजा केली आणि पटकन वरण भात करतच होते, तेवढ्यात कुणाल बोलला की नाही मी बर्गर पण ऑर्डर करतोय. कारण संध्याकाळी कायरो बोलला होता की मला बर्गर आणि फ्रेंच फ्राईज खायचं आहे. आता फ्रेंच फ्राईज तर मी त्याला देतच असते घरामध्ये, पण बर्गर मात्र त्याला खायचा होता. मग कुणाल बोलला की वरण भात न करता फक्त खिचडीच बनव, कारण की इतकी काही भूक नसणार आहे बर्गर खाल्ल्यानंतर. मी तांदूळ काढलंच होतं वरण भातासाठी, तेवढ्यात मग मी कुणाल बोलला त्यामुळं कमी केलं तांदूळ आणि खिचडीचीच तयारी केली. आता ऐनवेळेस खिचडीचा प्लॅन झाला होता ना, डाळ भिजली होती, लसूण सोलला होता आणि आता मला कंटाळा पण इतका आला होता ना लसूण सोलायचा. म्हटलं जाऊ दे, जे असेल त्याच्यातच करून घेते. लसूण वगैरे काही सोलला नव्हता, डाळ पण भिजत घातली नव्हती. तांदूळ कमी केलं कारण वरण भातासोबत थोडं जास्त राईस लागतो, त्यामुळे मग खिचडीसाठी थोडंसंच राईस घेतलेला. आणि आता बर्गर पण खायचा म्हटल्यावर कोणी खिचडी खाईल का नाही ह्याचीच मला शंका होती. पण तरी पण कसं थोडीफार केली खिचडी, थोडीशीच केली होती, अर्ध्या वाटीची, म्हणजे अर्धी वाटी डाळ आणि थोडंसं राईस तांदूळ घेऊन केली होती. कायरोचं बाहेर खेळणं चालू होतं आणि त्याला तर खिचडी अजिबात चालत नाही. त्यामुळे त्यांनी मला सांगितलेलं की मम्मा मी तर खिचडी खाणार नाही आहे, मी तर फक्त बर्गरच खाणार आहे. त्यामुळे त्याचं बनवणं माझं वाचलं होतं, म्हणजे त्याला तर चपाती भाजीच बनवावी लागते. म्हणून म्हटलं चला थोडीशी खिचडी बनवूयात आणि मग बर्गर वगैरे खाऊन घेऊयात. खिचडी बनवताना जेव्हा मी गॅसवर कुकर ठेवला ना, त्यावेळेस कुकरचं झाकण कुकरच्या आत गेलेलं आणि ते निघतच नव्हतं. मला इतकं हसू येत होतं आणि मला इतकं वेगळं वाटत होतं की मी गॅस चालू केला आहे पण हे झाकणच निघत नाही आहे. मग खाली घेऊन मी ते झाकण काढलं आणि मग खिचडीची तयारी केली, खिचडी केली. तोपर्यंत ना बर्गर पण आलं होतं. पण कायरो मात्र घरात येत नव्हतं, त्यामुळे कुणाल त्याला बोलवण्यातच बाहेर उभा राहिला होता. एकदा बाहेर खेळायला गेलेला कायरो लवकर घरी येईल असं तर मला आठवतच नाही कधी की लवकर आलाय. त्याला जबरदस्ती घरात बोलवून आणावं लागतं, ओरडून आणावं लागतं, त्याचं अजिबात मन भरत नाही. बर्गर येऊन वेळ होऊन गेला होता, कुणालनी बाहेरच ठेवलेलं, पण कायरो मात्र काही घरात येत नव्हता. कसं बसं खूप वेळानंतर तो घरी आला आणि त्यानंतर मग आम्ही बर्गर खाल्लं. आणि मग काय होतं ना की जेवणाची वेळ होऊन जाते आणि त्याच वेळेस मग बर्गर खाल्लं, मग ती खिचडी पण जाणार नाही आणि काही तो पण खाणार नाही. त्यामुळं असं विचार केला होता की लवकर बर्गर खाऊयात 6-6:30 पर्यंत. पण कायरो मात्र काही यायला रेडी नव्हता, त्यामुळं आम्हाला लेट झाला. आता खिचडी मी इकडे सिम्पलच बनवते, कांदा टोमॅटो डाळ टाकली आहे आणि ती डाळ आता मी शिजू देते. त्यानंतर मी त्याच्यात खिचडी मसाला आणि हळद इतकंच टाकलं आहे, जास्त तिखट पण नाही बनवते. आणि दोघांचं बाहेर चालू होतं आत यायचं की नाही. तोपर्यंत मी चकली खाऊन घेतली, कारण ही चकली मम्मीने आणली होती पुण्याहून. लहानपणापासून मी ही चकली खाते, ज्याची टेस्ट अजूनपर्यंत तशीच आहे. नेहमी मम्मी जेव्हा पुण्याहून येते त्यावेळेस कायरोला नानकटाई आणि मला चकली घेऊन येते. तर म्हटलं चकली खाऊन घ्यावं, कारण ह्या दोघांचं अजून काही दिसत नव्हतं आत यायचं, म्हणून म्हटलं मी चकली खाऊन घेते. आणि कायरो आत आल्या आल्या घसरून पडला. फार धडपड चालते त्याची. त्याला पटकन सांगितलं आधी हातपाय तोंडू आणि नंतरच तुला बर्गर भेटेल.
पण त्यांनी फ्रीजमध्ये बघितलं होतं लस्सी, जी की आम्ही दुपारी आणली होती. आणि मला सर्दीचा त्रास होतोय, त्यामुळे मी त्याला बोलले की बाबा आता घेऊ नको, परत तू पण आजारी पडशील, प्रॉब्लेम होऊन जाईल. पण तो काय ऐकायचं नाव घेत नव्हता. मग त्याला बर्गर दाखवला आणि जेव्हा बर्गर आलं त्यावेळेस ना त्याच्यामध्ये कोक पण मागवला होता कुणालनी, पण त्याला तो द्यायचा नव्हता आम्हाला, कारण की त्याला पण सर्दीचा त्रास होऊन जातो म्हणून त्याची इकडे ना रडारड चालू होती. कसं बसं त्याला हॉलमध्ये पाठवलं, पटकन कुणालनी ते कोक लपून ठेवला आणि आमच्या दोघांसाठी बर्गर साईडला काढून घेतला आणि त्याचा बर्गर त्याला दिला. त्याला फ्रेंच फ्राईज दिले. त्याला कल्पनाच नव्हती की कोक पण आणलाय, कारण कोक जर बघितला असता तर अजिबात ऐकलं नसतं. कोक मागितला असता आणि काहीच खाल्लं नसतं, ना बर्गर ना फ्रेंच फ्राईज. मग कोक आम्ही दोघांनीच लपवून घेतला आणि आम्ही किचनमध्येच बसलो होतो डायनिंग टेबलवर बर्गर खायला. त्याची म्हणजे धडपड चालू होती की मम्मी पप्पा तिकडे का बसले, इकडे का आले नाही, कारण क्वचितच आम्ही डायनिंग टेबलवर बसतो आणि त्याला माहिती आहे त्याच्यासोबतच आम्ही हॉलमध्ये बसतो नेहमी. आज का आले नाही आहे, तो आवाज देऊन विचारत पण होता की तुम्ही तिकडे का बसलाय. तर मी त्याला सांगितलं अरे मी खिचडी बनवते ना म्हणून बसले. आणि पप्पाचं त्याच्या काही एवढं लक्षात आलं नाही. पण कितीही गोष्ट लपवायची प्रयत्न केली पण तरी पण त्याला समजूनच जातं. नाही म्हणता म्हणता शेवटी आलाच आणि त्यांनी बघितलंच. एकच कोक होता, त्यामुळं दोघं आम्ही शेअर करत होतो आणि थंड होता फार, बर्फ वगैरे होता आणि तो कोक पिऊन खरंच मला विनाकारणच त्रास झाला. पण त्यांनी तो बघितला शेवटी आणि थोडं पिलंच. त्याचं असं चालूच असतं, म्हणजे आम्ही जे खातोय पितोय ते त्याला पाहिजेलच असतं. आणि कोक पिऊन बर्गर खाऊन मला जास्त झालेलं, त्यामुळे मी माझा थोडासा बर्गर कुणालला दिला. तुमच्याकडे जेव्हा कधी तुम्हाला काही जास्त होऊन जातं, म्हणजे खायचं नसेल तुम्हाला, तर तुम्ही कोणाला देता, म्हणजे कोण खातं तुमच्यामध्ये? आमच्याकडे तर कुणालच खातो आणि त्याला माहीत असतं की मी पूर्ण खाणार नाही आहे, त्यामुळे तो स्टार्टिंगलाच कमी खातो. कायरव खेळत होता बर्गर वगैरे खाऊन, त्याचं झालं होतं. मग थोड्या वेळानंतर 8 साडेआठला मग आम्ही खिचडी झाली होती तर खिचडी खाऊन घेतली, किचन आवरलं आणि बाहेर थोड्या वेळ वॉक केला आणि त्यानंतर मी लगेच झोपलेले, कारण माझी तब्येत जास्त खराब झालेली, मला अजिबात हवा सहन होत नव्हती. तर असा होता आमचा आजचा व्हिडिओ, म्हणजे संध्याकाळचा टाईम आमचा असा स्पेंड झाला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला असे व्हिडिओ आवडतील का आणखीन बघायला ते पण कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर, लव्ह यू ऑल.